हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे ग्रिगॅरियस. GREGARIOUS. ग्रिगॅरियसचं मिनिंग काय आहे तर फॉन्ड ऑफ कंपनी किंवा सोशलेबल. म्हणजे काय होते तर कळप करून राहणारा किंवा ज्याला कोणातरी सोबत राहायला आवडतं, जो संगती प्रिय आहे, त्याला काय म्हटलं जातं ग्रिगॅरियस. ग्रिगॅरियस म्हणजे होते कळप करून राहणारा किंवा समजशील, संगती प्रिय सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो किंवा एकत्रित. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत ग्रिगॅरियसचे? आउटगोईंग, सोशल, एक्स्ट्रोवर्टेड. आणि अँटोनिम्स आहेत इंट्रोवर्टेड, सोशलिटरी आणि रिकल्सिव्ह. ओके, सो ग्रिगॅरियस म्हणजे काय होते संगतीप्रिय, एकत्रित, कळप करून राहणारा किंवा समजशील. ज्याला खूप जणांसोबत राहायला आवडतं, त्याला काय म्हणतात ग्रुपमध्ये राहायला आवडतं, त्याला काय म्हटलं जातं ग्रिगॅरियस असं म्हटलं जातं. सो यूज बघूया आता. हर ग्रिगॅरियस पर्सनॅलिटी मेड हर पॉप्युलर ॲट पार्टीज. म्हणजेच तिच्या एकत्रित व्यक्तिमत्वाने तिला पार्ट्यांमध्ये लोकप्रिय बनवले, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि यामध्ये ग्रिगॅरियस असं यूज करण्यात आलेलं आहे की तिचं जे एकत्रित व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे तिला पार्ट्यांमध्ये लोकप्रिय बनवलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे गिलेस. GUILES. याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे तर गिलेस, GILES असं प्रोनाउन्स याला करायचं, पण स्पेलिंग आहे GUILES. सो गिलेसचं काय मिनिंग आहे तर इनोसंट अँड विदाउट डिसेप्शन. म्हणजे काय होतं तर निर्दोष, सरळ, साधा, निष्कपट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो किंवा निरागस सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. निरागस. ओके, सिनोनिम्स आहेत आर्टलेस, नेव आणि सिन्सियर. आणि अँटोनिम्स आहेत कनिंग, क्राफ्टी आणि डिसेटफुल. सेंटेन्स मध्ये यूज बघूया आपण गिलिसचा कसा करण्यात आलेला आहे. सो द चाइल्ड्स गिलिस क्वेश्चन्स चार्म्ड एव्हरीवन. तर मुलाच्या निरागस प्रश्नांनी सर्वांना मोहित केले, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, चार्म्ड म्हणजे मोहित करणे आणि मुलाच्या निरागस प्रश्नांनी म्हणजेच गिलिस क्वेश्चन्सनी सर्वांना मोहित केले, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि असा इथे गिलिसला यूज करण्यात आलेला आहे, म्हणजे मुलाच्या निरागस प्रश्नांना असं गिलिसला म्हणजे इथे निरागस म्हणून यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे हॅकनेड. HACKNEYED. याचं प्रोनाउन्सिएशन आहे हॅकनेड. ओके, सो हॅकनेड म्हणजे काय होते ओव्हरयुज्ड अँड कॉन्सिक्वेंटली अनओरिजिनल. तर याचा अर्थ आहे खूप काळ प्रचारात असल्यामुळे नाविन्य नष्ट झालेला. म्हणजे काय होतं हॅकनेड. आणखी त्याला आपण म्हणू शकतो की सामान्य किंवा जुना सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर हॅकनेड म्हणजे काय होते खूप काळ प्रचारात असल्यामुळे नाविन्य नष्ट झालेला किंवा सामान्य आणि जुना. सिनोनिम्स काय आहेत हॅकनेडचे तर क्लिष्ट, ट्रिट आणि बॅनल. आणि अँटोनिम्स आहेत ओरिजिनल, फ्रेश आणि इनोव्हेटिव्ह. सो यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसं करण्यात आलेला आहे. द स्पीच वॉज फुल ऑफ हॅकनेड फ्रेजेस. सो भाषण सामान्य वाक्यांनी भरलेले होते.
इथं काय यूज करण्यात आलेलं आहे, हॅकनेड म्हणजे सामान्य वाक्य. ओके, हॅकनेड फ्रेज म्हणजे सामान्य वाक्य म्हणून इथे यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये हॅकनेडला. नेक्स्ट वर्ड बघूया, हॅपलेस. HAPLESS. हॅपलेसचं मिनिंग आहे अनफॉर्च्युनेट, म्हणजेच दुर्दैवी किंवा भाग्यहीन जे असतं त्याला काय म्हटलं जातं, हॅपलेस. दुर्दैवी किंवा हतभागी, भाग्यहीन किंवा असहाय्य, असहाय्य सुद्धा म्हटलं जातं हॅपलेसला. सो सिनोनिम्स आहेत अनलकी, wretched, मिझरेबल, आणि अँटोनिम्स आहेत फॉर्च्युनेट, लकी आणि ब्लेस्ड. सो सेंटेन्स मध्ये यूज बघूया हॅपलेसचा कसा करण्यात आलेला आहे. द हॅपलेस टुरिस्ट लॉस्ट हिज पासपोर्ट ट्वाइस. सो काय आहे, द हॅपलेस टुरिस्ट लॉस्ट हिज पासपोर्ट ट्वाइस, म्हणजेच त्या दुर्दैवी पर्यटकाने दोनदा त्याचा पासपोर्ट काय केलेला आहे, गमावला आहे. सो यामध्ये हॅपलेस म्हणून यूज करण्यात आलेला आहे ॲज अ टुरिस्टला दुर्दैवी मानून, की जो टुरिस्ट आहे त्या दुर्दैवी पर्यटकाने दोनदा त्याचा पासपोर्ट जो आहे तो गमावलेला आहे. ओके, सो हॅपलेस म्हणजे होते दुर्दैवी, हतभागी, भाग्यहीन किंवा असहाय्य. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे अकॉस्टिक्स. ACOUSTICS. अकॉस्टिक्स म्हणजे काय होते, तर स्टडी ऑफ साऊंड अँड साऊंड वेव्स. तर जी ध्वनी आहे, साऊंड आहे, त्याच्याबद्दलची जी स्टडी आहे त्याला म्हटलं जातं अकॉस्टिक्स. ध्वनिशास्त्र असं मराठीमध्ये म्हटलं जातं, स्टडी ऑफ साऊंड्सला, किंवा ध्वनी विज्ञान म्हणजेच अकॉस्टिक्स. नेक्स्ट वर्ड आहे ऑक्युलिस्ट. OCULIST. ऑक्युलिस्ट. ऑक्युलिस्ट म्हणजे काय आहे, तर वन हू अटेंड्स टू द डिसीज ऑफ आय. जो नेत्र वैद्य आहे किंवा नेत्र तज्ञ आहे त्याला काय म्हटलं जातं, ऑक्युलिस्ट असं म्हटलं जातं. ओके, जो डोळ्यांच्या आजारांवर उपचार करतो त्याला पण ऑक्युलिस्ट असं म्हटलं जातं, म्हणजे नेत्रतज्ञ किंवा नेत्रवैद्य. सो ऑक्युलिस्ट म्हणजे होते नेत्र वैद्य, नेत्रतज्ञ किंवा डोळ्यांच्या आजारांवर उपचार करणारा म्हणजे काय होतो, ऑक्युलिस्ट. किंवा आपण याला आय डॉक्टर सुद्धा म्हणू शकतो, इझी इंग्लिश मध्ये आय डॉक्टर. आणखी ऑप्थॅल्मोलॉजिस्ट. ऑप्थॅल्मोलॉजिस्ट सुद्धा म्हणण्यात येतं आय डॉक्टरला. ओके, जो नेत्रांचा तज्ञ असतो त्याला ऑप्थॅल्मोलॉजिस्ट सुद्धा म्हटलं जातं आणि ऑक्युलिस्ट सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे डिस्पेन्सरी. तर डिस्पेन्सरीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, DISPENSARY. डिस्पेन्सरी म्हणजे काय होते, तर दवाखाना. दवाखाना. ओके, सो आता तुम्ही म्हणाल की डिस्पेन्सरीला दवाखाना म्हणतो तर हॉस्पिटल दवाखाना का नाही. हॉस्पिटल हे रुग्णालय असते. ओके, आणि डिस्पेन्सरी म्हणजे असते दवाखाना. तर याच्यामध्ये काय फरक आहे, डिस्पेन्सरी ही जास्त रिमोट एरियाज मध्ये असते, जिथे की इक्विपमेंट्स पण थोडे कमी असतात, एखादाच डॉक्टर असतो तिथे, खूप कमी स्टाफ असतो, त्याला काय म्हटलं जातं, डिस्पेन्सरी म्हटलं जातं. आणि हॉस्पिटल म्हणजे जे की अर्बन एरियाज मध्ये असते, तिथे इक्विप्ड असतं, ते खूप काही इक्विपमेंट्स असतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे डिपार्टमेंट्स असतात, एकच नाही तर मल्टी स्पेशालिटी असतं. म्हणजे आय स्पेशालिस्ट पण तिथेच असतो, हार्ट स्पेशालिस्ट पण तिथेच असतो, जे पण आहे सगळेच जे उपचार आहे ते सगळे एका ठिकाणी जिथे होतात त्याला म्हटलं जातं हॉस्पिटल. ओके, सो हॉस्पिटल म्हणजेच रुग्णालय, आणि ते जास्त अर्बन एरियाज मध्येच असतात, तिथे डॉक्टर्स सुद्धा जास्त असतात, वेगवेगळ्या फील्ड मधले, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मधले वेगवेगळे डॉक्टर्स, तिथे स्टाफ सुद्धा जास्त असतात, नर्सेस सुद्धा जास्त असतात, तिथे इक्विपमेंट सुद्धा जास्त असतात, त्याला म्हटलं जातं हॉस्पिटल म्हणजेच रुग्णालय. आणि डिस्पेन्सरी म्हणजे होते दवाखाना, जिथे की खूप कमी फॅसिलिटी असते, फक्त जे केअर असते, जसं की आता कोणाला लागलेलं आहे थोडंफार, तर तिथे ते जाऊन पेशंट तिथली
थोडंफार तिथले मलमपट्टी वगैरे जर करण्यात येते थोडीफार, त्याला असं डिस्पेन्सरी म्हटलं जातं. तर डिस्पेन्सरीची स्पेलिंग काय आहे? DISPENSARY. नेक्स्ट वर्ड आहे इन्सेक्टेरियम. तर इन्सेक्टेरियमची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, INSECT म्हणजेच इन्सेक्ट, आणि ARIUMS म्हणजेच इन्सेक्टेरियम, इन्सेक्टेरियम्स. ओके, सो इन्सेक्टेरियम्स म्हणजे काय होते? तर जिवंत कीटक प्राणी संग्रहालयाचा एक प्रकार. ओके, सो इन्सेक्टेरियम म्हणजे काय होते? जिवंत कीटक प्राणी संग्रहालयाचा एक प्रकार. जसं ॲक्वेरियम म्हणतो आपण, तर ॲक्वेरियम हे कशाचं असते? जिथे फिशेस वगैरे असतात त्याला ॲक्वेरियम म्हटलं जातं. आणि इन्सेक्टेरियम कशाला म्हटलं जाते? जिथे कीटक असतात, जिवंत कीटक असतात, त्याला इन्सेक्ट्स असतात, त्याला इन्सेक्टेरियम असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे पुलिंग युअर लेग. पुलिंग युअर लेगचा अर्थ आहे, मीनिंग आहे टू जोक ऑर टीज समवन, म्हणजेच एखाद्याची थट्टा करणे किंवा त्याला चिडवणे. म्हणजे काय होतं? पुलिंग युअर लेग्स, एखाद्याची थट्टा करणे किंवा त्याला चिडवणे म्हणजे होतं पुलिंग युअर लेग्स. नेक्स्ट आहे रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. रेनिंग कॅट्स अँड डॉग्सचं मीनिंग आहे रेनिंग हेविली. रेनिंग हेविली म्हणजे काय होते? तर मुसळधार पाऊस, किंवा आपण म्हणू शकतो जोरदार पाऊस, म्हणजे काय होतं? रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण पाहिलेले आहे, व्होकॅब्युलरीचे वर्ड्स पाहिलेले आहे. हे तुम्ही नोट डाऊन करत चला. सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे जे मीनिंग्स आहेत ते परत एकदा तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.